होय, मला माझा पूर्वजन्म कोणता होता ते माहिती आहे. मी मागील जन्मात काय होतो ते मला माहिती आहे. आता ते कसं काय? मी माझा मागचा जन्म, माझा जो पूर्वजन्म होता तो मी कसा काय जाणून घेतला, मी कसा काय ओळखला? तर तुम्हाला पण जाणून घ्यायचे तर ऐका. मी जे काय तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही नीट समजून घ्या, ध्यान देऊन त्या गोष्टी ऐका. तर मी पुढील प्रमाणे ज्या गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही नीट ऐकून घेतल्या तर तुम्ही मागच्या जन्मामध्ये काय होता ते तुम्ही सहज जाणून घेऊ शकता. तर चला जाणून घेऊया की त्या पुढील गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत. तर प्रथमतः मी तुम्हाला सांगेन की पहिल्यांदा येते ती म्हणजे तुमच्या आवडी आणि निवडी. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा गोष्ट येते ती म्हणजे पशु आणि पक्षी. त्याच्यानंतर कनेक्शन येतं थेट, ते म्हणजे आत्मा आणि परमात्मा. आता ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टीचा आणि आपल्या पूर्वजन्मांचा काय संबंध आहे, तर हे तुम्हाला थोडं विचार करायला लावणार आहे का नाही? तर आहे. आणि याचं थेट आपल्या पूर्वजन्माशी काय संबंध आहे हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर जास्त विचार करू नका आणि जे सांगतोय ते तुम्ही ध्यान देऊन नीट ऐकून घ्या. तर चला जाणून घेऊयात काय आहे नक्की आपला. आता प्रथम गोष्ट येते ती आवडीनिवडी. आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो आवडीनिवडीचा आणि आपल्या पूर्वजन्माचा काय संबंध आहे. तर चला उदाहरणातून जाणून घेऊयात. आपलं कुटुंब आहे, आपल्या कुटुंबामध्ये आई वडील मुलगा भाऊ बहीण, ओके, ही लोक आहेत. ठीक आहे. तर कुटुंबामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी ह्या काय आहेत, वेगळ्या आहेत. कोणाच्या सारख्या असतील तर कोणाच्या वेगळ्या असतील, पण प्रत्येकाला आवडीनिवडी या आहेतच. ओके. तर आता आवडीनिवडी आणि पूर्वजन्म ह्याचा काय कनेक्शन आहे तर सांगतो थांबा. तर त्याच्यानंतर दुसरा पॉईंट येतो तो म्हणजे आहे पशुपक्षी. तिसरा पॉईंट आहे आत्मा आणि परमात्मा. ठीक आहे. आता आवडीनिवडी, जसं माणसामध्ये आवडीनिवडी असतात तशाच आवडीनिवडी ह्या पशुपक्ष्यांमध्ये असतात. आता तुम्ही म्हणाल माणसाचा आणि पशुपक्ष्याचा काय संबंध आहे? जर तुम्ही बघितलं हिंदू धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला आपल्याला हा मनुष्य जन्म भेटतो तो मनुष्य जन्म आपल्याला सहजासहजी भेटत नाही. आपल्याला 84 लक्ष योनी फिरून यावं लागतं. त्याच्यानंतर हा आपल्याला मनुष्य देह भेटतो. आणि हा जो मनुष्य देह भेटलाय तो 84 लक्ष योनींमध्ये कधी आपल्याला हत्ती व्हावं लागतं, कधी आपल्याला घोडा व्हावं लागतं, कधी उंदीर व्हावं लागतं, कधी ससा व्हावा लागतो. तर आता 84 लक्ष योनी आणि आवडीनिवडी ह्याचं काय कनेक्शन आहे तर नीट जाणून घ्या त्याचं कनेक्शन काय आहे. जसं माणसांमध्ये आवडीनिवडी असतात तसेच प्राण्यांमध्ये सुद्धा आवडीनिवडी असतात. तर ते कसं काय तर बघा. आता जर तुम्ही म्हणलं पोपट या पक्ष्याला काय आवडतं तर कोणी लहान मुलगा पण सांगेल की पोपटाला काय आवडतं तर पेरू आवडतो. सशाला काय आवडतं कोणीही सांगेल तर सशाला काय आवडतं गाजर आवडतं. तर घोडा तर त्याला आवडते हरभऱ्याची डाळ आवडते त्याला. तर तुम्ही उंदीर मामा काय आवडतं तर शेंग आवडते. जसं माणसांमध्ये आवडीनिवडी आहेत तसे प्राण्यांमध्ये पण आवडीनिवडी आहेत. आता जरी त्यांच्यामधल्या आवडीनिवडी आणि माणसांच्या आवडीनिवडी याचं काय संबंध आहे तर जाणून घ्या. ज्या वेळेला आपण मनुष्याच्या आधी 84 लाख योनींमध्ये होतो, जसं की कधी तुम्ही हत्ती होता, कधी घोडा होता, कधी ससा होता, कधी उंदीर होता, बरोबर. ज्या वेळेला तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला आधी माहिती आहे की उंदराला शेंग आवडते किंवा पोपटाला पेरू आवडतात, हे माहिती आहे. तुमच्या ह्या गोष्टी कुठेतरी तुमच्या मेंदूमध्ये साठवलेल्या आहेत, त्याची चव कुठेतरी मेंदूमध्ये आहे. तर ह्यावरून ज्या वेळेला आता माझं उदाहरण घ्या की जसं की मला पेरू आवडतो, का आवडतो मला माहीत नाही, पण ती गोष्ट माझ्या मेंदूमध्ये कुठेतरी साठवलेली आहे. जसं मला माहिती आहे पेरू झाड बोलून मी लगेच पेरू आहे किंवा मला पेरूची लगेच आठवण होते की मी पेरू कधीतरी खाल्ला होता बाबा, त्याची चव मला आठवते म्हणून तो पेरू मला आवडतो. त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की आधी आपण कोणत्या योनीमध्ये होतो. जसं मला पेरू आवडतो मध्ये मी त्याच्या आधी पोपट होतो. जर तुम्हाला गाजर आवडत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही ससा होता. तर ह्या कनेक्शनवरून तुम्ही काढू शकता की किंवा ओळखू शकता की तुम्ही आधी काय होता ते. जर तुम्ही म्हटलं आता आत्मा आणि परमात्मा, ठीक आहे. आता आवडीनिवडी झाल्या, पशुपक्षी झाले, आत्मा परमात्मा. तर याचा काय कनेक्शन आत्मा आणि परमात्मा म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जसं आत्मा हा कधी मरत नाही, भगवद्गीतेत सांगितलंय ना. आत्म्याला शस्त्र मारू शकते ना अग्नी जाळू शकते, ठीक आहे. तर आत्मा हा अमर आहे.
ओके, तर आत्ता जर तुम्ही विचार करताय तो शरीराचा विचार करताय. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगतोय ती आत्म्यात सांगतोय, परमात्मा आणि आत्मा. जसं की आपण कपडे जसं बदलतो तसं आत्मा शरीर बदलतो. कधी आत्मा हत्ती होतो, तर कधी आत्मा घोडा होतो, तर कधी आत्मा उंदीर होतो. मग ज्या वेळेला आत्मा उंदरामधून घोड्यामधून हत्तीमध्ये येतो, त्यावेळेला प्रत्येक जन्मामध्ये त्याने काही ना काहीतरी गोष्टी केलेल्या असतात. त्याच्या आठवणी त्याच्या मेंदूमध्ये साठलेल्या असतात. त्याच आठवणी थोड्या प्रमाणात कर्माच्या रूपाने पुढे पुढे येत जातात. मग त्याच्यावरून आपला जन्म हळूहळू प्रगती करत जातो. हत्ती, घोडा, ससा आणि नंतर मनुष्य जन्मामध्ये. अजून आपल्या ब्रेनमध्ये किंवा मेंदूमध्ये काही गोष्टी आहेत त्या विज्ञानाला पण त्या उलगडलेल्या नाही आहेत. म्हणून या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींवरून तुम्ही स्वतः जाणू शकता की तुमचा आधीचा जन्म कोणता होता किंवा तुम्ही मागील जन्मामध्ये काय होता. तर ह्या गोष्टी नीट समजून घ्या, नीट ध्यान देऊन ऐका. तर ह्या गोष्टीवरून तुम्ही सहज जाणू शकता की तुमचा मागचा जन्म कोणता होता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि जर तुम्हाला ह्या पद्धतीचे अजून व्हिडिओ ऐकायचे असतील किंवा ज्ञान हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट थ्रू सांगा. धन्यवाद.